कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीतील गैरसोयींवर एस न्यूजनं प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर महापालिकेनं हालचाली सुरू केल्यात. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान दान स्वरूपात येणाऱ्या शेणींच्या नोंदी, ठेकेदारामार्फत जमा होणाऱ्या शेणी आणि उद्यान विभागाकडून उपलब्ध होणारा लाकडाचा साठा या सर्वांची त्यांनी माहिती घेतली. त्यांनी यावेळी सहाय्यक आयुक्तांना मागील 6 महिन्यांचं रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश दिले. स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे आदेश देत लाकूड आणि शेणी ठेवण्यासाठी शेड कमकुवत झाल्यानं त्याची तातडीची दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी शहर अभियंत्यांना दिले. स्मशानभूमी परिसरातील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेची सुद्धा प्रशासकांनी गांभीर्यानं दखल घेतली. यानंतर पंचगंगा घाटावर सुरू असलेल्या आकांक्षी शौचालय प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिले. घाट परिसरातील बॉटॅनिकल गार्डनमधील अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी पाहणी दरम्यान दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आणि आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.